हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे लेट अस यूज द ग्रॅटिक्युल, आजच्या व्हिडिओमध्ये हा चॅप्टर आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. आपला सेकंड चॅप्टर आहे लेट अस यूज द ग्रॅटिक्युल. आता ग्रॅटिक्युल म्हणजेच काय, तर ग्रॅटिक्युल म्हणजेच वृत्त. ठीक आहे, तर आजच्या या चॅप्टरमध्ये आपण ही वृत्त जी आहेत त्यांचा वापर आपण कशा प्रकारे करतो तर ते आज आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. बघा, सुरुवातीला काय सांगितलं, मेक फ्रेंड्स विथ द ग्लोब. आता ग्लोब म्हणजेच काय, पृथ्वी गोल जो आहे, ठीक आहे, त्याला ग्लोब असं म्हटलेलं आहे. ओके, देन बघा, ऑब्झर्व द ग्लोब अँड आन्सर द फॉलोविंग. आता तुम्हाला खाली ग्लोब दिला आहे, तो तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला तिथे सांगायची आहेत. ठीक आहे, पहिला प्रश्न बघा आपल्याला काय विचारला आहे, व्हॉट आर द हॉरिझॉन्टल लाईन्स ऑन द ग्लोब कॉल्ड. म्हणजेच ग्लोबवर म्हणजे पृथ्वीगोलावर हॉरिझॉन्टल लाईन्स ज्या आहेत तर त्या हॉरिझॉन्टल लाईन्सना काय म्हटलेलं आहे. ओके, पृथ्वीगोलावर आडव्या ज्या रेषा आहेत, हॉरिझॉन्टल म्हणजेच आडव्या रेषा, हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजेच आडव्या रेषा, आणि त्या आडव्या रेषांना काय म्हणतात असं त्यांनी विचारलं आहे. मग याचं उत्तर काय असेल, तर पृथ्वीगोलावर ज्या आडव्या रेषा आहेत की नाही त्यांना आपण पॅरलल ऑफ लॅटिट्यूड. ह्या रेषा सगळ्या कशा आहेत, पॅरलल आहेत, एकमेकांशी समांतर आहेत. ओके, आणि यांना आपण म्हणतो पॅरलल ऑफ लॅटिट्यूड्स. ओके, देन मूव टू नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. लिस्ट द कॉन्टिनेंट्स अँड ओशियन्स थ्रू विच द इक्वेटर पासेस. आता सेकंड क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की विषुववृत्त. ओके, विषुववृत्त हे कोणकोणत्या खंडातून, कंटिनेंट्स म्हणजेच खंड आणि ओशियन्स म्हणजेच महासागर, राईट. सो त्यांनी असं विचारलं विषुववृत्त कोणकोणत्या खंडातून आणि कोणकोणत्या महासागरातून जाते. ठीक आहे, तर याचं उत्तर आपण इथे खाली जर पाहिलं तर विषुववृत्त जे आहे म्हणजे इक्वेटर जे आहे ते कंटिनेंट्स कोणते आहेत तर साऊथ अमेरिका आहे, त्याच्यानंतर आफ्रिका आहे आणि एशिया. ठीक आहे, आणि ओशियनचं म्हटलं तर अटलांटिक ओशियन आणि पॅसिफिक ओशियन, या दोन ओशियनच्या मधून इक्वेटर जे आहे ते पास होत आहे. ओके, मूव टू नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन बघा काय विचारला आहे, एनसर्कल द इंटरसेक्शन ऑफ 0 डिग्री मेरिडियन अँड 0 डिग्री पॅरलल ऑन दी ग्लोब. आता त्यांनी 0° मूळ रेखावृत्त आणि 0° मूळ अक्षवृत्त, ठीक आहे, अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त. ओके, यांना जिथे एकमेकांना ह्या दोन्ही रेखावृत्त छेदतात त्या ठिकाणी आपल्याला राऊंड अशी एन सर्कल म्हणजे राऊंड अशी खूण करायची. ओके, हा त्यांनी थर्ड आपला क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे. तर इथे तुम्हाला बघायचं आहे की त्या दोन्ही रेषा कोणत्या ठिकाणी त्या दोन्ही रेषा छेदत आहेत आणि तिथे तुम्हाला राऊंड सर्कल करायचं आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. विच ओशियन्स आर स्प्रेड इन ऑल द 4 हेमिस्फेअर. म्हणजे कोणतं ओशियन आहे, कोणतं महासागर आहे जे 4ही गोलार्धात विस्तारलेलं आहे. ठीक आहे, तर याचं आन्सर आहे बघा इथे अटलांटिक ओशियन आणि पॅसिफिक ओशियन. ठीक आहे, अटलांटिक ओशियन आणि पॅसिफिक ओशियन हे 4ही गोलार्धात विस्तारलेलं आहे. अटलांटिक ओशियन तुम्हाला दिसते मध्ये आहे. ओके, आणि पॅसिफिक ओशियनसुद्धा इथे मध्ये हॉरिझॉन्टल वेमध्ये आहे. ठीक आहे, आपल्या राईट हँड साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पॅसिफिक ओशियन दिसेल. द नेक्स्ट, विच कंटिनेंट आर स्प्रेड इन ऑल 4 हेमिस्फेअर. आता त्यांनी खंड जो आहे तो खंड कोणत्या 4 हेमिस्फेअरमध्ये स्प्रेड झाला आहे. सो इथे जर तुम्ही या ग्लोबमध्ये बघाल तर आपल्याला इथे एकही खंड दिसत नाही जो 4ही हेमिस्फेअरमध्ये स्प्रेड झाला आहे. सो आपला आन्सर असेल नो कंटिनेंट इज स्प्रेड इन ऑल द 4 हेमिस्फेअर. ओके, देन नेक्स्ट, ॲट विच 2 पॅरलल डू ऑल द मेरिडियन कव्हरेज. ओके, म्हणजेच सर्व रेखावृत्त जे आहे ते कोणत्या अक्षवृत्तावर एकत्र येतात. ओके, कन्वर्ज. ठीक आहे, सो आपला याचा आन्सर आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑल द मेरिडियन्स कन्वर्ज ॲट द नॉर्थ पोल अँड द साऊथ पोल. कुठे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोलमध्ये ते कन्वर्ज होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघूया.
When we talk about various places, regions, rivers, roads, etc., we are actually talking with reference to the earth. The location of the place, the extent of a region, and the extent of any linear feature can be described precisely with the help of parallels and meridians. Let us see how to use the graticle for this purpose. म्हणजे आपण नेहमी पृथ्वीच्या संदर्भाने विविध ठिकाणांबद्दल, प्रदेशांबद्दल किंवा नद्यांबद्दल किंवा रस्ते आहेत तर त्यांच्याबद्दल आपण बोलत असतो. तर ठिकठिकाणाचे स्थान जे आहे किंवा प्रदेशाचा विस्तार आहे, नदी आहे, रस्ते आहे, या सगळ्या गोष्टी रेखीय बाबींचा विस्तार अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्या आधारे आपल्याला नेमकेपणाने सांगता येतो. आणि त्यासाठी अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांमुळे तयार होणाऱ्या ज्या वृत्त जाळ्या आहेत त्यांचा नेमका वापर आपण कसा करायचा तर ते आपण आजच्या या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आता वृत्तजाळी म्हणजेच ग्रॅटिक्युल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा, व्हेरीफाय द फॉलोइंग डिस्क्रिप्शन विथ द हेल्प ऑफ अ वर्ल्ड मॅप ऑर अ ग्लोब इन द स्कूल. आता तुमच्या शाळेतील जगाचा नकाशा आहे किंवा पृथ्वीगोल आहे त्याचा वापर करून तुम्ही पुढील जे वर्णन आहे ते पडताळून पाहू शकता. ठीक आहे. बघा काय सांगितलं, व्हाईल डिस्क्रायबिंग द लोकेशन ऑफ अ प्लेस वी नीड टू कन्सिडर ओनली वन पॅरलल अँड वन meridian. Example, Delhi is located at 28 degree 36 minute 50 second north latitude and 77 degree 12 minute 3 second east longitude. ओके. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त एक अक्षवृत्त आणि एक रेखावृत्त आपण विचारात घेतले जाते. बरोबर. उदाहरणार्थ त्यांनी दिल्लीचं दिलं आहे की दिल्लीच्या ठिकाणी 28°36'50" उत्तर अक्षांश असा आहे आणि 77 म्हणजे 77 degree 12 minutes 3 second पूर्व असा रेखांशावर ते ठिकाण आहे. For describing the extent of a region, we need to consider two parallels and two meridians at the extreme end of the region. For example, the extent of Australia is described as 10 degree 30 minutes south to 43 degree 39 minute south latitude and 113 डिग्री ईस्ट टू 153 डिग्री ईस्ट लॉंगिट्यूड. ओके. म्हणजे पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाचा विस्तार आपल्याला जर सांगायचा झाला तर नेहमी त्याच्या दूरवर टोकांकडील जे अक्षरवृत्त आहे ना ते आणि रेखावृत्त ह्या दोन्ही गोष्टी विचारात घेतले जातात. त्यांनी एक्झाम्पल आपल्याला ऑस्ट्रेलियाचं दिलं आहे की ऑस्ट्रेलिया देशाचा विस्तार किती आहे, किती अक्षवृत्त आहे आणि किती रेखावृत्त आहे. जसं 10 degree 30 minute दक्षिण आहे आणि 43 degree 39 minute दक्षिण अक्षवृत्त आहे. तर ते त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. देन फॉर डिस्क्रायबिंग द एक्सटेंट ऑफ लिनियर फीचर्स लाईक द रिव्हर like a river, road, etc., we need to consider the latitude and longitude of their terminal points. For example, the river Nile in Africa originates in Lake Victoria, flows north and meets the Mediterranean Sea near the city of Alexandria in Egypt. The location of Lake Victoria is 0 degree 45 minute 21 second south latitude and 33 degree 26 minute 18 east longitude. Similarly, the location of Alexandria is 31 degree 12 minute north latitude and 29 degree 55 minute 7 second east longitude. And this latitude and longitudes are considered to describe the extent of the river Nile, and this extent is from 0 degree 45 minutes south latitude and 33 degree 26 minutes east longitude. Okay, 231 degree 12 minute north latitude and 29 degree 55 minute east longitude. Okay, up to the mouth. ठीक आहे. तर इथे त्यांनी बघा काय सांगितलं की पृथ्वीवरील नदी, रस्ता आहे किंवा सीमा आहे इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या रेषीय बाबींचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश आणि रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश आणि रेखांश जे आहेत ते विचारात घेतले जातात. उदाहरणार्थ आफ्रिकाचं दिलं आहे. आफ्रिका खंडात नाईल नदी जी आहे ती विक्टोरिया सरोवरातून उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाऊन ती अलेक्झांड्रिया शहर जे आहे तिच्या भूमध्य समुद्रास मिळते. विक्टोरिया सरोवराचे जे स्थान आहे ते 0 degree 45 minute 21 second दक्षिण अक्षांश आहे आणि 33 degree 26 minute
सेकंड पूर्व रेखांश आहे. तसेच अलेक्झांड्रिया शहराचे जे वृत्तीय स्थान आहे ते त्यांनी इथे दिले आपल्याला. त्याच्यानंतर नाईल नदीच्या वृत्तीय विस्तारासाठी हे अक्षांश आणि रेखांश हे विचारात घेऊन नाईल नदीचा जो वृत्तीय विस्तार आहे 0 डिग्री 45 मिनिट साऊथ अक्षांश आणि 33 डिग्री 26 मिनिट पूर्व रेखांशापासून जो पुढे अक्षांश आणि रेखावृंशापर्यंत जितका गेला आहे ते त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, लेट्स यूज द ग्रॅटिक्यूल. आता या ग्रॅटिक्यूल जे आहे म्हणजे वृत्त जे आहेत त्याचा आपण वापर करूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन अबाउट लोकेशन अँड एक्सटेंट विथ द हेल्प ऑफ फिगर नंबर 2.3. आता इथे बाजूला फिगर नंबर 2.3 आहे, मॅप ऑफ ब्राझील. याचा वापर करून आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती द्यायची आहेत. प्रश्न बघूया आपण. पहिला प्रश्न बघा काय विचारला आहे. व्हॉट लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड डिफाईन द लोकेशन ऑफ द कॅपिटल ऑफ ब्राझील ब्रॅसिलिया. म्हणजे ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया जी आहे तिचे स्थान कोणत्या अक्षांश आणि रेखांशाने निश्चित होते. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बघा काय असेल. खाली आपल्याला मॅप जो आहे तो दिलेला आहे आणि इथे जर या मॅपच्या कॉर्नरला तुम्ही बघाल तर इथे आपल्याला जे रेखांश आणि अक्षांशाचं जे माप आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे. ठीक आहे. सो आपला पहिला प्रश्न जो होता ब्राझिलियाचं स्थान आपल्याला सांगायचं आहे. सो ते स्थान बघा कुठे आहे. ब्राझिलिया तुम्हाला मध्ये ब्लॅक कलरचा डॉट दिसत असेल तिथे ब्राझिलिया आहे आणि त्याचं स्थान आहे अप्रॉक्स जर आपण म्हटलं तर 26 डिग्री साऊथ लॅटिट्यूड. ओके. अँड 48 डिग्री वेस्ट लॉंगिट्यूड. ओके. हा वेस्टला आहे आणि साऊथला पण आहे म्हणजे साऊथच्या दिशेने सुद्धा तो हे होतो. त्याच्यामुळे 16 डिग्री साऊथ लॅटिट्यूड अँड 48 डिग्री वेस्ट लॉंगिट्यूड हे याचं आन्सर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट वुड बी the longitudinal extent of Brazil that spreads from 5 degree 15 minutes north to 33 degree 45 minutes south latitude. आता यांनी इथे काय विचारलं आहे की 5 डिग्री म्हणजे 5 अंश आणि 15 मिनटं उत्तर अक्षवृत्त आणि 33 अंश आणि 45 मिनिट्स दक्षिण अक्षवृत्तादरम्यान असणारा ब्राझील देश जो आहे तो कोणकोणत्या रेखावृत्तादरम्यान आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर इथे बघा मॅपमध्ये आपण पाहू शकतो ब्राझील देश जो आहे तो कोणकोणत्या रेखावृत्तात आहे. सो आपलं हे याचं आन्सर काय असेल की ब्राझील इथे तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. सो याचा आन्सर आहे आपलं 73 डिग्री 59 मिनिट वेस्ट टू 34 डिग्री 45 मिनिट वेस्ट लॉंगिट्यूड. ओके. देन नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. इन विच हेमिस्फेअर डज ब्राझील एक्सटेंड इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. म्हणजेच ब्राझील या देशाचा उत्तर आणि दक्षिण विस्तार जो आहे तो कोणत्या गोलार्धात झाला आहे. ठीक आहे. तर याचा आपण आन्सर बघूया. आता इथे जर तुम्ही बघितलं तर ब्राझील एक्सटेंड इन नॉर्थ अँड साऊथ हेमिस्फेअर इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. नॉर्थ साऊथ डायरेक्शनलाच तो आहे. राईट. सो याच्यामुळे याचं आन्सर आहे नॉर्थ साऊथ डायरेक्शन. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. विच पॅरलल्स अँड मेरिडियन्स शुड बी यूज टू डिस्क्राईब द एक्सटेंट ऑफ रिव्हर साओ फ्रान्सिस्को. ओके. हा आपला क्वेश्चन नेक्स्ट आहे. ओके. याच्या आधीचा क्वेश्चन आहे इन विच हेमिस्फेअर डज ब्राझील एक्सटेंड इन ईस्ट वेस्ट डायरेक्शन. ठीक आहे. हा आधीचा क्वेश्चन आहे, हा मी स्किप केला. ओके. सो याचा आन्सर बघा काय असेल. ईस्ट वेस्ट डायरेक्शन विचारलं आहे त्यांनी. ठीक आहे. मग याचा आन्सर बघा. ओके. आता ईस्ट वेस्ट त्यांनी सांगितलं आहे. मग ऑफकोर्स ब्राझील एक्सटेंड इन वेस्ट हेमिस्फेअर. ठीक आहे. वेस्ट हेमिस्फेअरला मध्ये आहे तो. वेस्ट हेमिस्फेअर इन ईस्ट वेस्ट डायरेक्शन हे याचं आन्सर आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच पॅरलल्स अँड मेरिडियन शुड बी यूज टू डिस्क्राईब द एक्सटेंट ऑफ रिव्हर साओ फ्रान्सिस्को. ओके. म्हणजे इथे काय विचारलं आहे त्यांनी की साओ फ्रान्सिस्को जी नदी आहे त्या नदीचा विस्तार जो आहे तो कोणत्या वृत्तांच्या आधारे लिहिता येईल. साओ फ्रान्सिस्को नदी तुम्हाला मॅपमध्ये इथे दिसत असेल. तर याचं आन्सर काय असेल.
साओ फ्रान्सिस्को नदी जी आहे ती अंतर आहे फ्रॉम 21 डिग्री साऊथ पॅरलल अँड 47 डिग्री 30 मिनिट वेस्ट मेरिडियन टू 7 डिग्री 30 मिनिट साऊथ पॅरलल अँड 36 डिग्री 30 मिनिट वेस्ट मेरिडियन शुड बी यूज टू डिस्क्राईब द एक्सटेंट ऑफ रिव्हर साओ फ्रान्सिस्को. ठीक आहे, हे याचं आन्सर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, डिस्क्राईब द लोकेशन ऑफ मॅरेजो आयलँड युझिंग द ग्रॅटिक्यूल. मॅरेजो बेट जे आहे त्याचं स्थान अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताच्या आधारे आपल्याला सांगायचं आहे. सो याचं आन्सर असेल आपलं लोकेशन ऑफ मॅरेजो आयलँड युझिंग ग्रॅटिक्यूल कॅन बी डिस्क्राईब ॲज 0.04 डिग्री नॉर्थ पॅरलल अँड 51 डिग्री वेस्ट मेरिडियन. ओके, हे याचं आन्सर आहे. ठीक आहे, क्वेश्चन आन्सर या चॅप्टरमधले क्वेश्चन्स जे आहेत त्याचा आणखीन एक व्हिडिओ जो आहे तो मी पब्लिश केलेला आहे, तर तोही तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आपण नेक्स्ट जाऊया पुढे. इम्पॉर्टंट पॅरलल्स अँड मेरिडियन्स. ओके, म्हणजेच महत्त्वाची वृत्ते. आता इथे आपल्याला इम्पॉर्टंट सर्कल्स म्हणजे ग्लोबमध्ये जे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड कुठे कुठे आहेत ते आपल्याला इथे दिसतं आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया, लेट अस गेट ॲक्वेंटेड विथ सम इम्पॉर्टंट पॅरलल्स अँड मेरिडियन्स. म्हणजे काही महत्त्वाच्या वृत्तांचा आपण आता अभ्यास करूया. पहिलं बघा काय दिलं आहे, ऑल प्लेसेस बिटवीन 23 डिग्री 30 मिनिट्स नॉर्थ अँड साऊथ ऑफ इक्वेटर रिसीव परपेंडिक्युलरली रेज ऑन 2 days in a year. Other areas of the earth never get perpendicular rays. The parallels at 23 degree 30 minute north and 23 degree 30 minute south of equator are called Tropic of Cancer and Tropic of Capricorn respectively. म्हणजे विषुववृत्त जे आहे ते विषुववृत्तापासून 23:30 उत्तर तसेच 23:30 दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या भागातील सर्व ठिकाण जो आहे त्या सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षातून 2 दिवस लंबरूप पडतात. ठीक आहे, आणि पृथ्वीवर इतर भागात सूर्यकिरणं कधीही लंबरूप पडत नाहीत. ओके, आणि 23:30 उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त असं म्हणतात, म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणजे दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त असं म्हणतात. ओके, दॅट इज ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. Then second बघा, the parallels at 66 degree 30 minutes north and south of the equator are also important parallels. In the area between these two parallels throughout the year, daytime lasts within the limit of 24 hours. These are called the Arctic Circle and अंटार्क्टिक सर्कल रिस्पेक्टिव्हली. आता विषुववृत्तापासून उत्तर आणि दक्षिणेकडील 66:30 ही 2 अक्षवृत्त ही सुद्धा महत्त्वाची आहेत. आणि विषुववृत्त ते 66:30 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्त या दरम्यान वर्षभरात 24 तासांचा जो कालमर्यादेचा दिन आणि रात्र होते यांना आपण मेनली आर्कटिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त असं म्हणतो. ओके Okay, depending on the seasons, daytime, that is sun, begin visible in the sky and can be greater than 24 hours in the areas between the polar circle and the poles. The maximum duration of the sun's appearance in the sky can be 6 months at the poles based on the season, and during this period the sun continue to move in a spiral on the horizon. आता इथे काय सांगितलं आहे, 66 डिग्री 30 मिनिट्स उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तापासून 90 अंशापर्यंतचे जे उत्तर आणि 90 अंश ते दक्षिण ध्रुवापर्यंत हा जो भाग आहे तो दिवस ऋतूप्रमाणे 24 तासांपेक्षा जास्त असू शकतो. ठीक आहे, इट कॅन बी ग्रेटर दॅन 24 hours. ओके, आणि हा जो दिनमान आहे किंवा रात्रीचा जो कालावधी आहे तो कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त 6 महिन्यांचा असतो. म्हणजे जास्तीत जास्त द पिरियड इज फॉर 6 months. आणि इथे दिवसाचा जो काळ असतो तो आकाशात सूर्य क्षितिजाच्या समांतर दिसतो. ठीक आहे, होरिझन दिसतो. होरिझन म्हणजेच समांतर. अँड वी हॅव सीन इन स्टँडर्ड 5th दॅट द अर्थ axis is inclined. This important parallels arise because of its inclination by 23 degree 30 minutes
आता आपण 5th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलं होतं की सर्व अक्षवृत्तीय मर्यादा आणि पृथ्वीचा जो आस आहे तो आहे 23:30 मिनिटाने, तो कलनाशी संबंधित आहे. ठीक आहे, इट विल बी इट इज इन्क्लाइन, आणि हे आपण 5th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलं होतं. देन ड्यू टू द ड्युरेशन अँड इंटेन्सिटी ऑफ सनलाईट डिफरंट टेम्परेचर झोन्स आर फॉर्म ऑन दी अर्थ. आता सूर्यकिरणांचा कालावधी आणि त्यांची तीव्रता यानुसार पृथ्वीवर विविध असे तापमानांचे पट्टे जे आहेत ते तयार होतात. ठीक आहे, त्या तापमानांच्या पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुताप पट्टे जे आहेत ते निर्माण होतात. त्याच्यानंतर व्हेरिएशन इन द इंटेन्सिटी ऑफ सनलाईट लीड्स टू रिजनल डायव्हर्सिटी इन प्लांट अँड ॲनिमल्स लाईफ. म्हणजे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा जो परिणाम म्हणजेच त्या प्रदेशावर किंवा तिकडे राहणारे जे सजीव आहेत, वनस्पती, प्राणी यांमध्ये जी विविधता आहे ती त्यामुळे निर्माण होते. ओके, देन the 0 degree longitude or prime meridian is an important meridian. The main purpose of this is to fix the global standard time and coordinate the standard times of the different countries, and this meridian is also called as Greenwich meridian. Okay, global standard time is known as GMT, that is Greenwich mean time. Okay, म्हणजेच 0 डिग्री रेखावृत्त आहे, हे मूळ रेखावृत्त म्हणजे प्राईम मेरिडियन म्हणून ते महत्त्वाचं आहे. आणि जागतिक वेळेप्रमाणे, जागतिक प्रमाण वेळ जी निश्चित करतात तर त्या वेळेप्रमाणे वेगवेगळ्या देशांच्या प्रमाण वेळांशी याचं सांगणे जे आहे ते या सांगणं घालणं म्हणजेच हा याचा मुख्य उद्देश आहे, मुख्य एम आहे. अँड हे रेखावृत्त जे आहे ते ग्रीनिचचे रेखावृत्त आहे, दॅट इज ग्रीनविच मीन टाईम म्हणून सुद्धा हे ओळखलं जातं, दॅट इज GMT. Okay, now the 180 degree meridian is also important from the prime meridian. Other meridians are marked east and west up to 180 degree. The 180 degree meridian lies opposite to the prime meridian. The international date line is marked with reference to the meridian. म्हणजे 180 डिग्री रेखावृत्त जे आहे ते एक महत्त्वाचं रेखावृत्त आहे आणि मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे 180 डिग्री रेखावृत्तापर्यंत इतर जी रेखावृत्त आहेत ती काढली जातात. ठीक आहे, 180 डिग्री रेखावृत्तासंदर्भाने आंतरराष्ट्रीय वार रेष जी आहे म्हणजे इंटरनॅशनल डेट लाईन जी आहे, ओके, ती विचारात घेतली जाते. त्याच्यानंतर द इक्वेटर ॲज वेल ॲज all pairs of opposite meridian from great circle are used for finding the minimum distance between any two places on the surface of the earth. म्हणजे विषुववृत्त हे बृहत वृत्त आहे, तसेच एकमेकांसमोरील 2 रेखावृत्त मिळून हे जे बृहत वृत्त आहे हे तयार होते आणि पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्याचा वापर जो आहे तो होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण वर इथे बघूया तर डू यू नो दिलंय आपल्याला. तुम्हाला माहीत आहे का कोणती गोष्ट? तर व्हॅटिकन सिटी. ओके, व्हॅटिकन सिटीबद्दल त्यांनी सांगितलं आहे, बघूया आपण. व्हॅटिकन सिटी इज नोन ॲज द स्मॉलेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान असा देश आहे. ओके, आणि इट इज स्प्रेड ओव्हर ॲन एरिया ऑफ 0.44 स्क्वेअर किलोमीटर. दिस कंट्री इज लोकेटेड विदिन द इटली on the Italian peninsula and see the latitudinal and longitudinal extent of this country in figure number 2.5. इथे तुम्हाला 2.5 मध्ये त्याचं मॅप जे आहे ते दिलेलं आहे. फ्रॉम द वेस्ट टू द ईस्ट अँड ऑल्सो फ्रॉम नॉर्थ टू साऊथ there is no difference in the degree or minutes of latitude or longitude, but the difference is only in seconds. From this you will get an idea about the use of the smaller unit of minutes and second in angular measurement. Okay, आता त्यांनी इथे आपल्याला सांगितलं आहे की व्हॅटिकन सिटी जी आहे तिचा क्षेत्रफळ जो आहे तो 0.44 स्क्वेअर मीटर चौरस किलोमीटर इतका आहे आणि हा देश इटली या द्वीकल्पावर आहे. ओके, पेनिन्सुला म्हणजेच द्वीकल्प, आणि याच्या सभोवती इटली हा देश जो आहे तो पसरलेला आहे आणि याच्या सभोवती इटली हा जो देश आहे तो पसरलेला आहे आणि 2.5 जी आपल्याला आकृती दाखवलेली आहे तिच्यात या देशाचा विस्तार जो आहे तो आपल्याला दिसतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे या देशाचा विस्तारामध्ये अंश या मिनिटामध्ये कोणताही फरक आढळत नाही, परंतु सेकंदात फरक आढळतो आणि यावरून अंशात्मक अंतरातील मिनटं आणि सेकंद या लघु एककाचा उपयोग जो आहे तो आपल्याला लक्षात
घ्यावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, नाव थिंक अ लिटिल, फाइंड ऑन द ग्लोब द मेरिडियन अपोजिट टू द वन्स मेन्शन बिलो. खालील रेखावृत्ताच्या समोरील रेखावृत्त कोणती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. जसं बघा 90 डिग्री ईस्ट, त्याच्यानंतर 170 डिग्री वेस्ट, 30 डिग्री ईस्ट, 20 डिग्री वेस्ट, ही उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. त्याच्यानंतर व्हॉट डू यू ऑब्झर्व, समोरासमोरील रेखावृत्तांमुळे तुम्हाला काय समजतं तेही तुम्हाला सांगायचं आहे. नंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. In what direction should an aeroplane fly in order to cover the shortest distance between कोलकाता and चिकागो. कोलकाता आणि चिकागो हा जो प्रवास आहे तो जवळच्या मार्गाने करण्यासाठी विमानाला कोणत्या दिशेने न्यावं लागेल ते त्यांनी विचारले. तर हे त्याच्या डायरेक्शनवरूनच कळेल, त्या दोन शहरांच्या डायरेक्शनवरून जो विमानाचा डायरेक्शन आहे ते तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर आय कॅन डू दिस, शो द इम्पॉर्टंट मेरिडियन अँड पॅरलल्स ऑन द मॅप, देन आयडेंटिफाय अँड ओके. फर्स्ट त्यांनी सांगितले प्रमुख वृत्त जी आहेत ती नकाशावर दाखवता येणं, हे तुम्हाला माहिती आहे का, किंवा यू कॅन डू, तुम्ही करू शकता का. आणि तर आयडेंटिफाय अँड मेक यूज ऑफ द इम्पॉर्टंट पॅरलल्स अँड मेरिडियन, म्हणजे काही वृत्तांचे महत्त्व ओळखणे आणि वापर करणे. डिस्क्राईब द लोकेशन अँड एक्सटेंट ऑफ एनी प्लेस, रिजन, रिव्हर, रोड एक्सेट्रा इन द वर्ल्ड प्रिसाइजली. जगातील कोणतेही ठिकाण, प्रदेश किंवा नद्या, रस्ते इत्यादी बाबींचं स्थान जे आहे ते विस्तार अचूकपणे काढता येणं. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला यायला हव्यात. ओके. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला वृत्त जे आहे म्हणजे ग्रॅटिक्युल जे आहे त्याच्या मदतीने या सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या होतात. ओके. सो फ्रेंड्स, आपला जो सेकंड चॅप्टर आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर आम्हाला त्या कमेंटमध्ये कळवा. तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर and have a good day.